नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेगा भरती अपडेट्स या सदरामध्ये वैद्यकीय, पोलीस, आरोग्य विभाग तसेच 50% जागा भरणार असे विविध परिपत्रक आणि विविध बातम्यांमध्ये बातमी झळकली होती. त्या अनुषंगानेच आपण अशी खात्रीलायक न्यूज आज बनवली आहे मित्रांनो. तर तुम्हाला पण अवाक वाटेल की आपण एमपीएससी वायफायसाठी जे बोलते ते दाखवतेच. मित्रांनो, आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत की वैद्यकीय, पोलीस आणि आरोग्य विभागाचा काही दिवसापूर्वी म्हणजेच सकाळ बातमीपत्रामध्ये आपल्याला उल्लेख होता की लवकरच जागा भरणार आहेत. आणि त्यावेळेस मी एक स्टेटमेंट पण दाखवलं होतं. आपले सामान्य विभागाचे अधिकारी होते. तर त्यावेळेस भरपूर मुलांचे कॉमेंट्स पण आले की सर परिपत्रक किंवा GR दाखवा. ओके, तर त्या अनुषंगानेच मी आज परिपत्रक घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि आज आपण पाहणार आहोत वैद्यकीय, पोलीस आणि आरोग्य विभागामधले ज्या 50% जागा भरणार आहेत त्या संदर्भात जी लेखी स्टेटमेंट आली आहे ती पण पाहणार आहोत मित्रांनो. तर चला तर मग मित्रांनो ते पाहूया लेखी स्टेटमेंट काय आहे. बघा मित्रांनो, एमपीएससी वायफाय स्टडी टीम ही नेहमीच सत्याच्या शोधात असते मित्रांनो. तसेच महाराष्ट्र शासनाचा हा परिपत्रक आहे. प्रति बघा कोणाला पाठवलेले, संचालक वैद्यक शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांना पाठवलेले मित्रांनो. विषय काय आहे? उपरोक्त विषय हा रिक्त पदांच्या 50% पद भरतीबाबतचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग हा एक डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचा एक पार्ट्स आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपले जे ससून असेल किंवा बीजे मेडिकल कॉलेज असेल, औरंगाबादचं ऑफिस किंवा दवाखाना असेल, ओके, अशा विविध मोठे मोठे सरकारी इस्पितळ किंवा दवाखाने जे असतात मित्रांनो, त्याच्यात जो मॅन पॉवर असतो त्या वैद्यकीयमध्ये येतो मित्रांनो. लक्षात येतो मित्रांनो, तो वैद्यकीयमध्ये येतो. तसंच दुसरा आरोग्य विभागामध्ये कुठला येतो? आरोग्य विभाग त्या थ्रू चालवले जाणारे हॉस्पिटल्स असतात ना, त्यामध्ये लागणारे लॅब टेक्निशियन असेल, ब्लड टेक्निशियन असेल किंवा वॉर्ड बॉय असतील, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, अशा विविध पदाची पदे सुद्धा म्हणजे आपण मागच्या वर्षी म्हणजे 2019ला ज्या 52 पोस्टची ऍड मध्ये भरल्या होत्या ना आपण, त्या संदर्भात म्हणता येईल मित्रांनो. ओके, लक्षात येतं मित्रांनो, अशा संदर्भात ती भरती पत्रक होतं. आणि आता नवीन आल्याशिवाय काय आलेलं आहे मित्रांनो, आता असं सांगितलेलं आहे की आपण जे 2019ला भरले होतो ते प्लस नवीन येणारे ऍड अशा जे काही जागा होतील, एक 25-30 हजार जागा होतील मित्रांनो, तर त्याच्या फक्त 50% पदभरतीच मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आता 50% पदभरती म्हणल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटचे 50% का? हो, आरोग्य विभाग 50%, वैद्यकीय 50%, तसंच पोलीस विभाग सुद्धा 50% यांची या थ्रूच भरली जाणार आहे मित्रांनो. परिपत्रक पूर्णपणे एकदा वाचून घेऊ, मग त्यावर आपण विस्तृतपणे चर्चा करू. बघा, उपसचिव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25/11/2020 पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. 25/11 म्हणजे 25 नोव्हेंबरला जे पत्र गेलेलं आहे मित्रांनो, पुणे सामान्य प्रशासन विभागाचं. ओके, दिनांक 5 नोव्हेंबरला 2000 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गृह सचिव, आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या विभागातील रिक्त पदांच्या 50% पद भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार रिक्त पदाच्या 50% पद भरण्यास तात्काळ किंवा योग्य ती कारवाई करण्याबाबत उपसचिव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 25/11/2020 पत्रान्वये कळवण्यात आलेलं आहे मित्रांनो. लक्षात येतं तुम्हाला काय बोलला. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या बैठकीत म्हणजे 5 नोव्हेंबरला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये गृह, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य म्हणजेच काय DMER प्लस आरोग्य विभाग प्लस पोलीस या तिन्ही डिपार्टमेंट म्हणजे 50% पदभरत्या मंडळाने त्यावेळेस तत्वतः मान्यता दिली होती मित्रांनो. आणि त्या निर्णयानुसारच 50% मंत्रिमंडळ भरण्यासाठी जागा भरण्यासाठी मंत्रिमंडळ अनुकूल आणि सकारात्मक होते मित्रांनो. त्यावेळेस 25/11/2000 पत्रान्वये कळवण्यात आले. तरी त्या संदर्भात त्याच्या आधी म्हणजे कुठं 5 नोव्हेंबरला पॅराग्राफ 3 तरी मंत्रिमंडळाच्या दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत निर्णयानुसार रिक्त पदाच्या 50% पद भरण्यास तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती. म्हणजे 5 तारखेला झाली मीटिंग आणि 11 तारखेला 25 तारखेला पाठवलेलं लेटर, या दोन्हीचा सारांश असा की सर्व यांचा गोळा जर बेरीज केली तर असं लक्षात येते की उर्वरित जे मंत्रालयाच्या आता पोलीस विभागाच्या 12,000 जागा म्हणल्या त्यापैकी 6-6,500 भरले जातील. DMEच्या जवळपास 12,000 ते 15,000 जागा आहेत मित्रांनो, त्या 6,000 भरले जातील. आणि टोटल जर आरोग्य विभागाचे धरले तर एक 26,000च्या आसपास पोस्ट आहेत. जर ऑन अन ॲव्हरेज विचार करता 12,000 ते 13,000 जागा भरल्या जातील. म्हणजे जर विचार केला तर मित्रांनो 12,000 आरोग्य विभागाच्या 50% करून म्हणतोय मी तुम्हाला, प्लस पोलीस विभागाच्या 5,000 ते 7,000 म्हणजे 17,000 आणि प्लस DMERच्या एक 6,000 ते 7,000 म्हणजे अशा जवळपास विचार जर केला मित्रांनो एक 20,000 ते 25,000ची भरती निघणार आहे मित्रांनो. हे आपला जॅकपॉट लागू शकतो मित्रांनो. त्यामुळे काही मुलं जे पोलीस भरतीसाठी असतील त्यांनी
चांगल्या उत्तम प्रकारे तयारी करायला हरकत नाही. आता याच्यात पोलीस भरतीच्या बाबतीत अजून एक मुद्दा उपस्थित होतो मित्रांनो, लेखी भरती आधी का ग्राउंड आधी का लेखी आधी. तर मित्रांनो लक्षात घ्या, माननीय आपले देशमुख साहेब आहेत गृहमंत्री, त्यांनी आधी सांगितलं मित्रांनो की जी भरती होणार आहे, पूर्वी जी भरती होती, जागा निघाल्या होत्या, म्हणजे मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात महापोर्टलने भरली होती फॉर्म, ती भरती घ्यायची ती लेखी पद्धतीनेच म्हणजे त्या GR नुसारच होणार आहे. आणि आता जी नवीन निघेल 12,000ची आणि त्याची 50% म्हणजे 6,000, ती भरती ही नवीन नियमानुसार आधी ग्राउंड होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हा सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील गव्हर्नमेंटचे, त्यामुळे गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला असेल कदाचित, पण तरीही एक काही नाही फुल आणि फुलाची पाकळी म्हणता येईल मित्रांनो. किती पॉझिटिव्ह घ्यायचा आणि विचाराचा विचार असं मला वाटतं मित्रांनो. कारण की जवळपास 19 महिने झाले आपण फॉर्म भरले महापोर्टलला, आणि महापोर्टल बंदही झालं, निवडून सरकार पण आलं, यांची निवडणुका पण झाल्या, मुख्यमंत्री पण निवडले, तरी आपलं सरकार म्हणून जेव्हा आपण विचार करतोय असं वाटलं होतं की आपलं सरकार इन द सेन्स बेरोजगार सरकार मित्रांनो. कारण मागच्याच गव्हर्नमेंटनं आपल्याला महापोर्टलला किंवा बाकीच्या ज्या काय 12 भानगडी केल्या होत्या त्यामध्ये विद्यार्थी हा पिसून निघाला होता मित्रांनो, आणि कुठलीच भरती झाली नव्हती. त्यामुळे एक प्रकारचा राग रोष मागच्या गव्हर्नमेंटबद्दल विद्यार्थ्यांमध्ये होता मित्रांनो. तो आता कदाचित वाटलं होतं की महापोर्टल बंद झाल्यामुळे कुठेतरी भरती पटकन होईल, पण मध्येच कोरोना आला आणि त्यातमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ गेला मित्रांनो. तरी आता 19 महिन्यानंतर जेव्हा भरती होते मित्रांनो, ती मला असं वाटतं की चांगल्या स्टॅटिस्टिक पद्धतीने झाली पाहिजे मित्रांनो, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळाल्या पाहिजेत मित्रांनो. आता अजून एक मुद्दा याच्यात असं असतो मित्रांनो, विद्यार्थी भरपूर कमेंट्स आले की SC-BC विद्यार्थ्यांनी काय करायचं. मग मित्रांनो, SC-BC विद्यार्थ्यांचा काय तर सुवर्णमध्ये नक्कीच निघेल. त्यासाठी त्यांना SC-BC आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की सुपर न्यूमररी पद्धतीने भरली जावी, असा एक त्याचा कयास आहे. दुसरा असा की त्यांच्या जागा वाढवून मिळाव्यात. दुसरा अजून तिसरा महत्त्वाचा मुद्दा की 9 तारखेला असं अपडेट्स येत आहे की आता SC-BC आरक्षणावर काहीतरी ठोस निर्णय होईल किंवा एक भरतीवरील बंदी उठेल किंवा स्थगिती उठवली जाईल सुप्रीम कोर्टातर्फे. आशा करूयात मित्रांनो या सर्व बाबतीत विद्यार्थी बाबतीत काहीतरी चांगलं घडते मित्रांनो. आपण कोणाच्याच बाजून नाही, आपण फक्त आपल्या बेरोजगारीबद्दल आणि आपल्या नोकरीबद्दल लढतोय मित्रांनो. हे चॅनल विद्यार्थ्यासाठी चालवलं आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब आपण दरवेळेस काही म्हणतच नाही मित्रांनो. त्यामुळे आवडल्यास नक्की बेरोजगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा मित्रांनो, जेणेकरून त्याला सुद्धा अपडेट्स मिळेल की आपल्या भरती काय चाललंय. आणि कुणी पोलीस भरतीचं करत असेल तर मित्रांनो त्यांना करू द्या, डिओमोटिवेट करू नका की आम्ही 5 वर्ष झालं करतोय, काहीच नाही, 4 वर्ष झालं करतोय, 2 वर्ष झालं करतोय, 1 वर्ष झालं करतोय, अरे काहीच नाही. तुम्ही 3 वर्ष झालं करा, 2 वर्ष झालं करा किंवा 1 वर्ष झालं करा, पण बाकी नवीन करता त्यांना नाउमेद करू नका मित्रांनो. जर होत नसेल तर एखादा पार्ट टाइम बी प्लॅन रेडी ठेवा मित्रांनो. आता भरती तर होणारच आहे मित्रांनो, पण तरी साधारण या भरतीला आता एक 15 ते 20 दिवसाचा काळ जाईल मित्रांनो. त्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल आणि कुठल्या भरती कुठल्या नेमक्या किती पोस्ट काढायच्या या अनुषंगाने आपल्याला ते पाहावं लागेल मित्रांनो. लक्षात येतं मित्रांनो. तरी आता काही दिवसातच आपण मी सायन्स टीचर असल्या कारणाने मित्रांनो सायन्सचे वेगवेगळ्याच MPSC संदर्भात असतील, UPSC संदर्भात असतील आणि सरळ संदर्भात असतील अशा विविध स्तरावरले सायन्सची अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओज घेऊन येणार मित्रांनो. त्यामुळे सायन्सची भीती तुमची नक्कीच निघेल मित्रांनो. आणि दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा की गव्हर्नमेंट व्यतिरिक्त प्रायव्हेट आणि ऑल जॉबसाठी कुठं परिपत्रक निघते हे विद्यार्थ्यांना माहीत नसतं मित्रांनो. असंख्य पेपर असतात, असंख्य वेबसाईट असतात, काही लगत कळत नाही, क्लब कुठं म्हणजे एकत्र माहिती मिळत नाही मित्रांनो. त्यासाठी आपण एक MPSC वायफाय स्टडीजच आज दुसरं एक आपण एक जॉबचं चॅनल ओपन करत आहोत मित्रांनो. लगेच तुम्हाला ते पण दिसेल. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या येणारे कटआउट्स असतील, ज्या ॲड्स असतील, प्रायव्हेटमधले वॅकन्सीज असतील, त्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना कळेल असं आपण त्या आशयाचं घेऊन येणार मित्रांनो. आत्तापर्यंत दिलेल्या मॅसिव्ह सपोर्टसाठी थँक्यू सो मच मित्रांनो. असा सपोर्ट आयुष्यभर राहू द्या मित्रांनो. आणि आपण लगेच घेऊन येणार पुढचा व्हिडिओ पण. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस आणि खचू नका मित्रांनो, भरती होणारच आहे आज ना उद्या. ओके, तोपर्यंत अभ्यास ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा, अभ्यासात व्यत्यय नको आहे. ओके, काही शंका असतील तर माझा मेल आयडी आहेच तुमच्याकडे, shivdas005@gmail.com. इथे कमेंट्समध्ये टाकला तर मी बाकीपेक्षा लवकर रिप्लाय देतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. थँक्यू सो मच.